नाही तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी फ्रेश झालोय पाहू शकता आणि आता मस्त 5 ते 6 वाजलेत इव्हनिंग झाली इथे आणि तुम्हाला इथे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी पाहायला मिळते कारण इथे ऊन जास्त असल्यामुळे लोक दिवसा जास्त फिरत नाही मात्र आता जसजसं इव्हनिंग व्हायला लागते नाईट सुरू होते तसं गर्दी जास्त वाढते आणि त्याच पद्धतीने तुम्ही रस्त्यांवर गर्दी पाहू शकतात आणि आता आम्ही जाणार आहोत पेट्रोनॉस टॉवरला आणि मे बी चहा कॉफी काहीतरी घेऊ फ्रेश होण्यासाठी मात्र छान दिवस सुरू झालाय चला बर्फच एवढा दिलाय की पाणी झालंय त्याचं. हे आपल्याला 5 रिंगेटला मिळाले आहे आता आम्ही त्यांना 4 उसाचे रस सांगितले कारण आपल्याकडच्या सारखी टेस्ट आहे असं म्हटलं जातंय पाहू कसं लागतंय. मंडळी इथे ऊन जास्त असल्यामुळे आम्ही हॅट किंवा अम्ब्रेला घ्यायचा प्लॅन करतोय कारण प्रचंड तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एवढं ऊन आहे मात्र छान अशा पद्धतीने इथलं वातावरण असल्यामुळे इथल्या लोकांची स्किन सुद्धा सुंदर आहे आणि खूप देखणे मुलं मुली दिसत आहेत आणि त्यामुळे एक वेगळा ग्लो आहे प्रत्येकाच्या याच्यावर आणि कार म्हणाल तर इतक्या भारी भारी कार आहेत जसं काय माझ्यासाठी आली असं मला वाटलं होतं येईल कधीतरी बट अशा पद्धतीने इथे कार सुद्धा खूप क्लासिक आहे आणि पाहताना एकदम शांत वाटते सिटी मात्र गाड्यांचा कर्कश आवाज नाहीये फायरिंग जास्त नाहीये सो त्याच्यामुळे शांत वाटतं रस्त्याने फिरताना नाही 13, 14, 13 ऑर्गॅनिक बनानाच म्हणजे हे जे केळी आहे ती आहे ऑलमोस्ट 250 रुपये मंडळी आता आपल्याला जायचंय कॅम्पुंग बारू या स्टेशनला कारण पेट्रोनाज टॉवर जे इथलं सगळ्यात प्रसिद्ध टॉवर आहे तिथे पोहोचायला आपल्याला त्या स्टेशनवर उतरावं लागतं सो पसार सेनीवरून आता आपल्याला तडक मेट्रो पकडायची आहे आणि आता आपण जाऊ इकडे कॅम्पुंग बारूला चला किलाना जया लाईन तेच का कॅम्पुंग बारू हा केजी बारू तेच असणार दुसरं नाही आहे ना 3 5 9 रुपये अमोल ते रिटर्न देतील का अच्छा ते आपल्याकडे पिगे आलं आलं की पटकन काय रे अमोल मेट्रो येऊनच थांबली मेट्रो आलेली आहे ना मंडळी अशा प्रकारे आता आपण या कॅम्पियन बारू या स्टेशनला उतरलोय चला जाऊया पेट्रोनाज टॉवरला खूप सुपरफास्ट अशी मेट्रो होती आम्ही खूप आय मीन 5 मिनिटं नसतील लागले अशा या ठिकाणी पोहोचलो ओ वाव तर मंडळी मागे तुम्ही पाहताय ते आहे पेट्रोनाज ट्विन टॉवर आणि ते अतिशय सुंदर दिसतंय आर्किटेक्ट वाईज अतिशय रिच दिसतंय पाहताना सुद्धा आपल्याला एक अरेबिक फील येतोय असं तुम्ही जो बॅकग्राऊंडला कलरफुल ब्रिज पाहताय तो सेलोमा लिंक ब्रिज असं त्याचं नाव आहे आणि त्या ब्रिज मधून पास झाल्यानंतर आपल्याला त्या क्वीन टॉवर कडे जाता येतं सो आता आम्ही त्या ब्रिज वरून जाणार आहोत आणि तो सुंदर नजारा अजून जवळून पाहणार आहोत सो स्टे ट्यून्ड
तर मंडळी, या पेट्रोनास टॉवरला जाण्यासाठी इथून रस्ता आहे. सो आता आपण या रस्त्याने एलिव्हेटरने वरती जाऊया. मंडळी, लिफ्ट मधून बाहेर आले आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे अजून आपण त्या याच्यात जवळ आलो आहोत. आणि बॅक साइडलाच तो आहे सल्मा लिंक ब्रिज, सॅलोमा लिंक ब्रिज. मंडळी, इथे फोटो काढून देण्यासाठी 10 रिंगेट असे चार्जेस आहेत. ओके. तर मंडळी, एका बाजूला चंद्र आहे आणि दुसरीकडे आपल्याला हे टॉवर पाहायला मिळत आहे. हे आपल्याला इथून फार जवळ दिसतंय, मात्र खूप सुंदरही दिसतंय. खूप सुंदर असं 3D आर्किटेक्ट वाटावं असं सुंदर आहे. माझ्या कॅमेऱ्यात सुद्धा कम्प्लिटली ते पूर्ण बसत नाहीये असा त्याचा व्ह्यू आहे. मात्र इथे आल्यानंतर खूप छान पद्धतीने लोक एन्जॉय करतात आणि फोटोग्राफर इथे 10 रिंगेट घेतात आपले फोटोज काढून देण्यासाठी. त्यांच्याकडे जो कॅमेरा आहे त्यामध्ये संपूर्ण फोटो येतो. सो दॅट इज ऑल्सो इंटरेस्टिंग. सो आता आम्ही इथला व्ह्यू एन्जॉय करू आणि त्या ब्रिज मधून जाऊन पाहू नेमकं कसा एक्सपिरियन्स असणार आहे. ब्रिजचा आपण क्लोजअप व्ह्यू पाहूया. ऍक्च्युली बाहेरून खूप सुंदर दिसतो, आतून त्यांनी ब्रिज सारखा ब्रिज बनवला आहे. सो अशा पद्धतीने हे रबर बांधतात जेणेकरून मुलं हरवू नये. असे क्रिएटिव्ह काय काय आयडियाज इथे लावल्या जातात. यू कांट बिलीव्ह इट. लुक ॲट द व्ह्यू. मित्रांनो, आता आपण इथे या पेट्रोनास टॉवरच्या इथेच खूप वेळ घालवला. ऑलमोस्ट 1.5-2 तास गेलेत आमचे. मात्र आम्हाला इथं फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही, कारण इथे दिसणारे आपल्या आजूबाजूला सगळे मॉडेल लुकमध्ये दिसत आहेत आणि ते इथे येऊन फोटोज वगैरे एन्जॉय करत असतात. आणि इथे असणारे फोटोग्राफर सुद्धा खूप जास्त कॅपेबल आहेत. ते खूप छान फोटोज काढतात आणि त्यामुळे ती आम्हालाही इच्छा झाली आणि आम्ही या फोटोग्राफर दादांना कन्व्हिन्स केलंय 10 रिंगेटमध्ये 6 फोटोज, ज्याच्यामध्ये 5 सिंगल फोटो आणि 1 ग्रुप फोटो असं आमचं हे प्लॅन असणार आहे. सो आता गोकुळ दादांचा फोटो काढून झालाय. आता प्रवीण सर जाणार आहे आणि प्रवीण सरांना पोज सांगणार आहेत. सो आता मी त्याला हेल्प करते की कशा पोजेस द्यायला पाहिजे. चला. मॅडमला पण फोटोच्या पोजेस सांगितल्या जात आहे. Okay, one more. One second. Let me select one more. तर मित्रांनो, आता आपण आहोत या पेट्रोनासच्या इथेच अजून. आता आम्ही ऍक्च्युली आतमध्ये तिकीट काढायला जाणार आहोत आणि आज जर तिकीट काढलं तर आपल्याला 1-2 दिवसांनी त्याचं अपॉइंटमेंट म्हणू शकतो की तो एक स्लॉट मिळतो, टाइम स्लॉट. आणि त्यानंतर मग आपण ते पेट्रोनास टॉवर वरतून पाहू शकतो. जसं दुबईमध्ये बुर्ज खलिफा आपल्याला पाहायचा असतो त्याच पद्धतीने ही रचना आहे आणि ती आपल्याला एक्सप्लोर करायची आहे. आणि तीच ही बिल्डिंग जी अशी दिसते समोरून, एखाद्या स्टीलचा स्प्रिंग असावा अशी. त्यांना सुरुवातीला कळणार नाही की ही वास्तू काय आहे किंवा कसली बिल्डिंग आहे. मात्र इथे गेल्यानंतर पब्लिक बँक असं लिहिलंय. सो आपल्याकडे कशा बँक असतात आणि इकडच्या बँक, हा डिफरन्स खूप मोठा आहे. जी बिल्डिंग बाहेरून अशी होती ती आता आतून आपण एक्सप्लोर करू कशी असणार आहे. सो आता आपल्याला तिकीट बुक करायचे. The tickets, let's see.
Visitors are required to be Skybridge and observation deck. Visit us and experience the Petronas Twin Tower. All time slot for this date are fully booked. Please choose a different date, okay? So available are only अरे फक्त 15 मिनिटासाठी येते. and non Malaysian. आईच्या गावात ए मी चालले मला नाही जायचं आत तेवढे रिंगेट मला द्या 127. अरे नको. जे दुपारचा स्लॉट आहे ना हा कर एवढेच येते यार, काही फायदा नाहीये जाऊन. फायदा नाही, हे तर मेन अट्रॅक्शन आहे सिटीचं. कर बरं वाटतो इंटू 5 बनते ग 127. 635 रिंगेट 635 सो इथे अशी कॉन्सेप्ट आहे इथे पियानो ठेवलाय आणि एनीवन कॅन प्ले तिला बघ ना कसं परफेक्ट आहे. तिने बघ ना हात किती इझिली हे करते स्मूथनेस आहे फॅमिलीचे वाटतं ते तर आता आमचे अमोल सर स्पॉटलाइट घेत आहेत अँड ही विल स्टार्ट प्लेइंग इट विच सॉन्ग Okay. And I will select song and rap was waiting. Okay, we are waiting. तर मंडळी आता आपण मेट्रो स्टेशनला जाणार आहोत मात्र आता आम्ही पेट्रोनाज ट्विन टॉवरची चौकशी केली तर आपल्याला ऑनलाईन 98 रिंगेट्स दाखवत होते आणि आता ते 127 रिंगेट्स दाखवत आहेत इंडियासाठी सो इट्स वे टू मच पण आम्ही प्लॅन करतोय की उद्या या लोकांशी कॉन्टॅक्ट करायचा किंवा मग इंडियन वेबसाईटवरून इंडियातल्या आपल्या लोकांना जे फ्रेंड्स लोक आहेत त्यांना सर्च करून चेक करायला लावणार आहोत की त्यांना किती दाखवत आहेत सो जर तेच कमी असेल तर तिथून बुकिंग करायला लावू आमचा आता जेवणाचा प्लॅन आहे आणि ते डिनर करू आता सो इथून डाऊनस्टेअर गेल्यानंतर आम्हाला मेट्रो स्टेशन मिळेल आणि मग तिथून आम्ही मेट्रोने आपल्या हॉटेलच्या एरियात चल जया लाईन हा बरोबर त्यानंतर सेकंड हा त्याच्या शेजारचं केलच्या पैसा सेनी कॅश घेतला. received and then या कलेक्ट करा. please collect the coins it's on time guys टाइम झालाय ना किती वाजले 9 वाजून गेले चला बाबा न बसून घेऊया ओपन द डोर ओपन द डोर तर मंडळी ट्विन टॉवर पाहता पाहता आम्ही ऑलमोस्ट 10 वाजवले आहेत आणि आता आम्ही निघालोय मेट्रोने आपल्या पसारसेनी या ठिकाणी तिथून आम्ही फ्रेश होणार आणि आम्ही जेवणासाठी जाणार आहोत गायजो आता आम्हाला आहे ना काहीतरी चकना क्रिस्पी काहीतरी खायची इच्छा झाली आहे हे बघितलं होतं भैया कितने का 5 रिंगेट रहता है क्या भैया थोड़ा कम करो ना डिस्काउंट दे दो ना थोड़ा तेलुगु आते नो तमिल तमिल आई कांट स्पीक तमिल नो मले ओनली मराठी हिंदी इंग्लिश इसका क्या रेट है व्हाट्स द रेट ऑफ दिस जेवण टाक 150 ग्राम बघू 300 ग्राम 10
ही एक गेंद 150 ग्रॅम. तर मित्रांनो 10 रिंगेट्स मध्ये आम्ही 150 ग्रॅम पीनट्स म्हणजे शेंगदाणे आपले आणि चिप्स. मित्रांनो मगाशी जे मर्दिका टॉवर पाहिलं आहेच टॉवर, आता त्यांनी लाइटिंग केली आहे पण दॅट इज नॉट ऍक्च्युअली सुटेबल टू दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर. दॅट्स व्हॉट वी आर थिंकिंग. सो आता आम्ही जेवणासाठी निघालोय पण रस्त्यात आम्हाला असे काही अट्रॅक्शन दिसत आहेत. ती स्कूल आहे क्वांग सिऊ प्री स्कूल. डोशा सोबत आपण हा लेमन आईस टी मागवला आहे आणि बाकीचे डिशेस पाहू नका कारण भूकच एवढी लागली होती, संपलाय सगळं. आणि नाव वी आर फिनिशिंग आवर मील अँड गोइंग बॅक टू बेड. बघा मी बोलले ना कार्स म्हणजे कार्स आहे. वाव, हेच ते श्री मरिहाला टेम्पल. आता रात्रीचे 11:30 वाजल्यामुळे आम्हाला ते ओपन नाही दिसलं. मात्र इथे सुद्धा इंडियन टेम्पल्स आहेत.